10वीच्या मराठी माध्यमाच्या भाग 2 या गणित विषयाच्या मध्ये आपल्याला महत्त्वाचं एक प्रमेय आहे. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. ते प्रमेय असं आहे, जर 2 त्रिकोण समरूप असतील, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढे असते. पहा, 2 त्रिकोण समरूप आहेत. कसे आहेत? समरूप आहेत. तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, जे त्यांचे क्षेत्रफळ आहे ना ते, हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढे असते. हे आपल्याला सिद्ध करायचंय. पुढे प्रश्न असा विचारतात, की हे सिद्ध करा, असा प्रश्न असतो. तर हे सिद्ध कसं करायचं पहा. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे ते पूर्णपणे. आपल्याला समजून आपण जर लिहिलं, तरच ते आपल्याला समजलं म्हणायचं. जर आपण नुसतंच एखादं प्रमेय परीक्षेला महत्त्वाचं आहे म्हणून पाठ करायचं, त्याचा काय उपयोग नाही. हे कसं असतं ते आपल्याला बघायचं आहे. पहिलं पहा, 2 समरूप त्रिकोण असतील. त्रिकोण कसे आहेत? समरूप आहेत. समरूप त्रिकोण म्हणजे काय? की त्या त्रिकोणाच्या बाजू अशा प्रमाणामध्ये आहेत. त्रिकोण लहान मोठे असतील, पण त्यांच्या बाजू कशा असतात? प्रमाणामध्ये असतात. त्याला म्हणायचं समरूप त्रिकोण. मग ह्या दोघांचं प्रमाण, या दोघांचं प्रमाण, या दोघांचं प्रमाण समान आहे असं. तर त्यांचं काय म्हणणं की जर 2 त्रिकोण समरूप असतील, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे समजा हा एक त्रिकोण आहे आणि हा एक त्रिकोण आहे. तर यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, समजा नाव असलं ABC, PQR असे 2 त्रिकोण असले, त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे हे क्षेत्रफळ भागिले हे क्षेत्रफळ म्हणजे ए कंसात त्रिकोण ABC हे क्षेत्रफळ भागिले ए कंसात त्रिकोण PQR हे क्षेत्रफळ. यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती आहे? त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे. त्यांच्या संगत बाजू एवढे नाही, संगत बाजूंच्या वर्गांच्या म्हणजे AB ला संगत PQ, मग AB चा वर्ग भागिले PQ वर्ग बरोबर BC वर्ग भागिले QR वर्ग बरोबर AC वर्ग भागिले PR वर्ग. असा नियम येतो की 2 त्रिकोण जर समरूप असतील, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढं असतं. आणि हे आपल्याला सिद्ध करायचंय. हे कसं येते ना, हे आपल्याला सिद्ध करायचंय. ते पहा आता कसं सिद्ध करायचं. एकदम नीट पहा, काळजीपूर्वक. 2 त्रिकोण काढायचे. एक असा त्रिकोण काढा, असा त्रिकोण काढा. त्रिकोण कसे काढा? 2 त्रिकोण काढायचे. त्यांना आपण नावे देऊया ABC आणि त्याला उंची काढायची D. याला म्हणू PQR. याची उंची काढूया S. असे 2 त्रिकोण आहेत समरूप. 2 त्रिकोण समरूप आहेत. त्यांचं काय म्हणणं बघा, जर 2 त्रिकोण समरूप असतील, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढे असते. मग स्टार्टला आपण लिहायचं असतं पक्ष. आता पक्षमध्ये कसा बघायचं, जो प्रश्न आहे त्या प्रश्नात काय सांगितले तेवढंच पक्ष लिहायचं. जर 2 त्रिकोण समरूप असतील, म्हणजेच हे 2 त्रिकोण समरूप आहेत, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढं असतं. मग पक्षमध्ये फक्त एवढंच येणार की 2 त्रिकोण समरूप आहेत. मग असं म्हणायचं, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR एवढंच येणार. पक्षमध्ये त्यांनी आपल्याला हे लंब टाकून दिलेले नाहीत. फक्त एवढं सांगितलंय की जर 2 त्रिकोण समरूप असतील, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाचे एवढे. मग एवढंच लिहायचं फक्त. पक्ष फक्त एवढंच येणार आहे, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. आता आपल्याला सिद्ध करायचंय, त्याला म्हणायचं साध्य. काय सिद्ध करायचंय? एरिया ऑफ ट्रायंगल ABC म्हणजे त्रिकोण ABC क्षेत्रफळ भागिले एरिया ऑफ ट्रायंगल PQR त्रिकोण PQR क्षेत्रफळ. म्हणजे हे क्षेत्रफळ भागिले हे क्षेत्रफळ.
त्यांच्या संगत बाजूंचे वर्ग म्हणजे ए बीचा वर्ग छेद पी क्यू वर्ग, बी सी वर्ग छेद क्यू आर वर्ग, ए सी वर्ग छेद पी आर वर्ग हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. पहा, पक्ष आहे त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर. साध्य आपल्याला काय करायचंय, संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे क्षेत्रफळाचे गुणोत्तर आहे. आता सिद्धता करण्यापूर्वी आता आपण हा डी आणि एस हा मूळ आकृतीमध्ये नाही, मूळ आकृती काय सांगितलं बघा बरे, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर, फक्त समरूप आहेत, मग याला आपण रचना म्हणायचं असतं. मग ते आपण रचना करायला लागते. रचना, रेख एडी लंब बाजू बीसी आणि रेख पी एस लंब बाजू क्यू आर. म्हणजे पी एस हा क्यू आर वर लंब आहे आणि एडी हा बीसी वर लंब आहे, असं येते. हे रचनेमध्ये येणार आहे, हे पक्ष मध्ये येणार नाही, कारण पक्ष म्हणजे जे दिलेला प्रश्न आहे त्यातील माहिती, त्या दिलेल्या माहितीमध्ये लंब वगैरे काय दिलेले नाहीत, त्यामुळे आपण रचना स्पेशल करावी लागते. आता लिहायची आपण सिद्धता. पहा, दोन त्रिकोण जर समरूप असतील, पहा गोष्ट ही नीट, दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. मग ते आपण लिहायचं पहिलं, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. ह्याचं कारण काय आहे, पक्ष आहे. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर ह्याचं कारण काय, पक्ष आहे. म्हणून आपण असं लिहू शकतो, ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर. विधान नंबर 1. पहा, काय आपण लिहिलं, ए बी छेद पी क्यू, बी सी छेद क्यू आर आणि ए सी छेद पी आर. हे काय आलं आपलं, दोन त्रिकोण समरूप असल्यामुळे त्यांच्या बाजू प्रमाणामध्ये आल्या. आता पहा बरे, ज्याप्रमाणे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, तसेच दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांचे संगत कोण सुद्धा एकरूप असतात. मग आपण लिहायचं, तसेच पहा, दोन त्रिकोण जर समरूप असतील संगत बाजू प्रमाणात आणि दोन त्रिकोण समरूप असल्यामुळे त्यांचे कोण एकरूप असतात. कोण समरूप नाही म्हणायचे किंवा कोण प्रमाणात नाही म्हणायचे, कोण एकरूप म्हणायचे. पहा, दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजू प्रमाणात असतात आणि कोण मात्र एकरूप असतात, त्याचे माप समान असतात. आपण असं म्हणू शकतो, कोण ए बी सी, बघा ए बी सी, त्याला कोणता कोण होणार एकरूप, ए बी सी ला पी क्यू आर होणार, पी क्यू आर. नंतर कोण बी ए सी ला काय होणार एकरूप, क्यू पी आर होणार. आणि कोण ए सी बी त्याला त्याला कोण होणार आहे, पी आर क्यू होणार. कारण दोन त्रिकोण समरूप असतील तर बाजू प्रमाणात आणि कोण कसे होणार, एकरूप होणार ना. कोण एकरूप आणि बाजू त्याचे प्रमाणात होणार. आता पहा बरं, इकडे आपण हे लंब टाकलेलं आहे, रचनेमध्ये टाकलेलं आहे बघा, रेख एडी लंब बाजू बीसी ही रचना आहे. रेख पी एस लंब बाजू क्यू आर ही पण काय आहे, रचना आहे. पहा,
कोणतंही प्रमेय हे सिद्ध करताना ते अगदी सहजरित्या जास्त आढेवेढे न घेता सहजपणे सिद्ध केलं पाहिजे. म्हणजे कसं, की हे पूर्णपणे समजून करायचं आपल्याला, की कोणकोणत्या गोष्टी पहा बरे, 2 त्रिकोण समरूप आहेत. आहेत ना समरूप? आहेत. मग त्यांच्या बाजू प्रमाणात आहेत आणि त्यांचे ते कोन सगळे एकरूप आहेत. मग हाच कोन का लिहायचा, तोच कोन का लिहायचा असा प्रश्न पडून द्यायचा नाही. फक्त काय म्हणायचं, तिन्ही बाजू प्रमाणात आहेत आणि तिन्ही कोन एकरूप आहेत. आता हे रचना आहे. लंब आहे की नाही? मग आता आपण काय करायचं माहिती आहे का? इकडचा त्रिकोण किंवा हे 2 किंवा हे 2 कोणते पण 2 त्रिकोण निवडायचे ह्याच्यातले. मग हा त्रिकोण आणि हा त्रिकोण असे कोणते पण 2 त्रिकोण आपण निवडूया. आता आपण म्हणलो त्रिकोण ABD. त्रिकोण ABD व त्रिकोण PSQ मध्ये. PSQ मध्ये पहा, त्रिकोण ABD व त्रिकोण PSQ मध्ये. पहा आता हा जो बी कोन आहे ना, पहा नीट. हा जो बी कोन आहे याला आपण कोन ABC म्हणू शकतो आणि कोन ABD पण म्हणू शकतो. तोच कोन. कोनाचं माप हे असं कोपऱ्यामध्ये असतं. त्याचं माप हे लांबीवर अवलंबून नसतं. म्हणजेच कोन ABD म्हणलं काय, कोन ABC म्हटलं काय, तोच कोन. PQR म्हणलं काय, PQS म्हटलं काय, तोच कोन. मग आता जर कोन ABC आणि PQR एकरूप असतील तर आपोआपच कोन ABD आणि कोन PQS पण एकरूप होणार. मग लिहायचं कोन ABD एकरूप कोन PQS एकरूप होणार. हे दोन कोन कशामुळे एकरूप आहेत? तर मूळ समरूप त्रिकोणाचा कोणता कोन आहे? ABC आहे आणि PQR आहे. मग समरूप त्रिकोणाचे संगत कोन एकरूप असल्यामुळे कोन ABC आणि PQR जसं आहे तसंच ABD आणि PQS होणार आहे. नंतर लिहायचं कोन ADB एकरूप कोन PSQ. ते काय आलं, प्रत्येकी 90 अंश होणार आहे, कारण ते लंब टाकल्यामुळे प्रत्येकी किती आले, 90 अंश आले. पहा, ADB त्याला एकरूप आला PSQ, प्रत्येकी 90 अंश आले. म्हणून आपण लिहू शकतो डायरेक्ट त्रिकोण ADB समरूप किंवा ABD लिहा. तसं काय ना, म्हणजे नावापाशी काय नाही, फक्त एक गोष्ट ध्यान ठेवायची समरूपतेमध्ये. पहिल्या त्रिकोणाचं नाव तुम्ही कसंही लिहू शकता, कोणत्याही क्रमाने लिहू शकता. तुम्ही पहिला त्रिकोण ABD लिहा, ADB लिहा, DAB लिहा, DBA लिहा, कसाही लिहा. पहिल्या त्रिकोणाचं नाव तुम्ही कसेही लिहू शकता. पण दुसरा त्रिकोण जो लिहायचा आहे ना, त्याची नावे मात्र लिहिताना अनुक्रमे कोण एकरूप पाहिजेत. ह्या लहानसहान गोष्टी असतात त्या पक्क्या म्हणजे पक्क्या माहीत पाहिजेत, की त्रिकोणाची समरूपता लिहिताना पहिल्या त्रिकोणाचं नाव तुम्ही कसंही लिहू शकता, कसंही लिहा. पण दुसऱ्या त्रिकोणाचं नाव अनुक्रमेच पाहिजेत. कोण हे अनुक्रमे पाहिजेत. म्हणजे कोण A ला पहिला, B ला दुसरा, D ला तिसरा असं पाहिजे बरोबर. आता पहा येथे पहा आता. B कोणाला कोणत्या कोण एकरूप आहे? Q. म्हणजे B कोण कुठे इथं मध्ये लिहिला आहे. मग इथं मध्ये Q पाहिजे. मध्ये Q पाहिजे. नंतर D कोणाला कोण एकरूप आहे? D ला S आहे. D ला इथं S पाहिजे. मग राहिलं कोण बघा बरं मग. शिल्लक कोणाला ते घातला? P राहिला. PQS. म्हणजे ABD त्याला PQS असे अनुक्रमे आलं पाहिजेत. केवळ आकृती नाही पाहिजे अनुक्रमे. येथे अक्षरामध्ये पण ते कसं पाहिजे? अनुक्रमेच पाहिजे. की A कोणाला P एकरूप, B कोणाला Q एकरूप, D कोणाला S एकरूप. पहा, A कोणाला, ह्या कोणाला P कोण एकरूप, B ला Q एकरूप आणि D ला S एकरूप. मग दोन कोण आपण दाखवले, त्यामुळे लिहायचं कोको कसोटी. कोको कसोटी. कोको कसोटीमुळे काय आले? दोन त्रिकोण हे समरूप झाले. म्हणून आपण असं लिहू शकतो AB छेद PQ बरोबर BD छेद QS बरोबर AD छेद PS.
विधान नंबर 2 पहा, ए बी छेद पी क्यू, बी डी छेद क्यू एस आणि ए डी छेद पी एस आलं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट पाहता नीट. नीट पाहता इकडे सर्वांनी हा. ए बरोबर बी बरोबर सी हे समजा विधान नंबर 1 आहे. समजा विधान नंबर 1 आहे. आणि दुसरं विधान कसं माहिती आहे का? ए बरोबर डी बरोबर ई विधान नंबर 2 आहे. पहा नीट. पहिलं विधान आहे ए बरोबर बी बरोबर सी. दुसरं विधान आहे ए बरोबर डी बरोबर ई. तर या दोघांच्या वरून निष्कर्ष असा काढायचा की हे ए तर समान आहेच, मग बी आणि डी पण समान होणार, सी आणि ई पण समान होणार. हे 1 2 3 4 5 6 हा डबल आहे म्हणजे 5. हे 5 चे 5 अक्षर आहेत ते सर्वांना समान होणार. म्हणजे असं होणार ए बरोबर बी बरोबर सी बरोबर डी बरोबर ई असं होणार. असं होणार ते. कसं होणार? ए बरोबर बी बरोबर सी बरोबर डी बरोबर ई सगळे समान होणार. कारण का? हे विधान आहे, हे विधान आहे, याच्यातलं हे सामायिक आहे. सामायिक असल्यामुळं येथे जर दुसरं अक्षर असतं, समजा एफ अक्षर असतं, तर आपण असं म्हणू शकत नाही की हे सगळे समान आहे म्हणून. म्हणू शकत नाही. आता सध्या कसं आहे? ए, बी, सी आणि समजा इथे ए आहे किंवा कोणतं पण एक समान अक्षर आहे. तर आपण सगळे समान लिहू शकतो. मग आता 1 आणि 2 कडे पहा आता नीट. 1 आणि 2 कडे नीट पहा. विधान नंबर 1 आणि विधान नंबर 2 याच्यामध्ये पहा बरे ए बी छेद पी क्यू दोन्ही सामायिक आहे. आहे ना? मग आपण ह्या दोघांचं मिळून एकत्रीकरण करू शकतो. दोघांचं मिळून एकत्रीकरण या दोघांचं कसं होणार माहिती आहे का? 1 व 2 वरून ह्या दोघांचं एकत्रीकरण कसं होणार? ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर बरोबर बी डी छेद क्यू एस बरोबर ए डी छेद पी एस. आणि ही सगळ्यात महत्वाची स्टेप ही आली. सगळ्यात महत्वाची ही स्टेप आहे. पहा पहा इकडे आधी मूळ 2 त्रिकोण समरूप होते आहेतच म्हणजे 2 त्रिकोण समरूप, त्यामुळे हे आलं. आणि आपण नंतर काय सिद्ध केलं की हे 2 त्रिकोण समरूप आहेत त्यामुळे हे आले. पण हे 3 गुणोत्तर आणि हे 3 गुणोत्तर आहे, याच्यामध्ये हे गुणोत्तर सामायिक आहे, त्यामुळे हे 5 च्या 5 गुणोत्तर कसे होणार? सामायिक होणार. हे डबल आहे. एकूण 6 गुणोत्तर नाहीत, एकूण किती आहेत? 5 आहेत. हे डबल असल्यामुळं हे सर्वच्या सर्व गुणोत्तर ही समान असणार आहेत. याचा आपल्या पुढं वापर करायचा आहे. पहा सगळ्यात महत्वाची ही स्टेप आली. नीट पहा इकडे. पहिल्यांदा काय होतं? मुख्य गोष्ट ध्यान ठेवायची असते ह्याच्यातली. कोणती? की हे मुख्य जे मोठे 2 त्रिकोण आहेत ते समरूप असल्यामुळे त्यांच्या बाजू प्रमाणात. नंतर हे 2 लहान त्रिकोण समरूप दाखवायचे. समरूप दाखवायचे म्हणजे काय करायचं? त्यांच्यातले कोणते पण 2 जोड्या कोणाच्या एकरूप दाखवायच्या. 2 त्रिकोण समरूप दाखवायचे म्हणजे काय करायचं? त्यांच्या कोणांच्या कोणते 2 जोड्या समान दाखवायच्या. मग आता बघा बरं, लंब टाकल्यामुळे हे 90 अंश आले आणि हे मूळ मूळ त्रिकोणाचे कोण एकरूप असल्यामुळे ह्या लहान त्रिकोणाचे पण एकरूप आले. मग अशा प्रकारे पहिले हे सगळं पाठ नाही ठेवायचं. फक्त काय मेन ध्यान ठेवायचं की मुख्य 2 त्रिकोण समरूप आहेत म्हणून संगत बाजू एकरूप त्या संगत बाजू प्रमाणात लिहायच्या. आणि हे 2 लहान त्रिकोण समरूप दाखवायचे, त्यांच्या पण संगत बाजू प्रमाणात लिहायच्या. म्हणजे ह्या 2 लहान त्रिकोणाच्या ह्याची काय आता गरज नाही. कोणतं पण एकच घ्यायची. ही जोडी घ्या किंवा हे घ्या, कोणती पण घ्या. समजा मी ही जोडी घेतली, मग तुम्ही पण तीच घ्यायची असं काय नाही. तुम्ही हे पण जोडी घेऊ शकता. कोणती पण घ्या. फक्त 2 त्रिकोण हे समोर पाहिजेत. पहा आधी मुख्य त्रिकोण समरूप, नंतर हे लहान त्रिकोण समरूप हे आलं. आपल्याला काय सिद्ध करायचंय? एरिया ट्रायंगल एबीसी आपण एरिया ट्रायंगल पी क्यू आर. आता आपल्याला माहिती आहे क्षेत्रफळ आपल्याला क्षेत्रफळाने वर्ग करायचे. पहा क्षेत्रफळाने आपल्याला काय करायचंय? वर्ग करायचंय. तर आता हे इथपर्यंत हे झालं आपलं, हे पुसून टाकतो, ह्याची आता गरज नाही. आता पहा इकडे आपल्याला मुख्य स्टेप ही पाहिजे ती आपली स्टेप आलेली. आता त्याच्या पुढे पहा त्रिकोण ए बी क्षेत्रफळ बघा एरिया ट्रायंगल ए बी सी भागिले एरिया ट्रायंगल
PQR बरोबर. पहा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर कसे असते? त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असते. दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर कोणते असते? पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या प्रमाणात. म्हणजे कसं होणार? BC गुणिले AD, BC गुणिले AD भागिले ह्याचं काय होणार आहे? QR गुणिले PS. पहा, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर बघा, त्रिकोण AB क्षेत्रफळ आलं BC गुणिले AD, याचं आलं QR गुणिले PS. मग दोन त्रिकोण आहेत, त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यांचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते, त्यामुळे असं आलं. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC भागिले एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर. पहा आता इकडे गणितामधला महत्वाचा नियम बघा आता, A/B गुणिले C/D बरोबर. पहा, A/B C/D दोन अपूर्णांकाचा गुणाकार असेल तर त्यांचा अंशाचा गुणाकार अंशस्थानी छेदांचा छेदस्थानी असतो. याचं उत्तर असं असतं A गुणिले C B गुणिले D असं आहे. तर आता याचं उत्तर हे आहे A/B गुणिले C/D. याचं उत्तर काय आहे? A गुणिले C छेद B गुणिले D. म्हणजे अंशाचा गुणाकार अंशस्थानी छेदांचा छेदस्थानी. तर गणितामध्ये कसं असतं, जर याचं उत्तर हे असेल, पहा गणितामध्ये कसं असतं पहा नीट, जर याचं उत्तर हे असेल तर गरज पडली आपण याच्या ऐवजी हे लिहू शकतो. म्हणजे जर आपल्याला गरज पडली तर याच्या ऐवजी आपण हे लिहू शकतो. म्हणजे कसं, जर A बरोबर B असेल तर B बरोबर काय असतो? A असतो. मग हा नुसता A आणि B नाही, याचा अर्थ की हे जे काय असेल ते कितीही मोठी राशी असली ही बरोबर हे असली तर ही बरोबर हे असेल तर ही बरोबर हे असते. म्हणजे हा A मी नुसता एक अक्षर नाही म्हणायचं, कितीही मोठं असू दे काय इथं, तर हे बरोबर हे म्हणजे हे बरोबर हे असतं. म्हणजे की काही असलं, याचं उत्तर हे काहीतरी असेल तर याचं उत्तर पण काय असतं? हे असतं. जे असन ते असन म्हणजे असं. मग आता या ठिकाणी पहा, ABC वगैरे PQR BC छेद QR AD गुणिले PS आहे. मग जर आपण A/B गुणिले C/D याचं उत्तर आपण A गुणिले C छेद B गुणिले D लिहितो. हेच आपण सुट्ट पण असं करू शकतो. मग हे सुट्ट करायचं. सुट्ट कसं करायचं? तर BC छेद QR गुणिले AD छेद PS असं मांडायचं. पहा, BC छेद QR गुणिले AD छेद PS मांडायचं. आता पहा बरं इथे पहा, AB छेद PQ BC छेद QR AC छेद PR BD छेद हे सगळे समान आहेत. हे सगळे समान आहेत याचा अर्थ असा होतो गणितामध्ये, जर अशा काही गोष्टी समान असतील तर आपण गरज पडल्यास कोणतेही याच्या बदल्यात हे लिहू शकतो, याच्या बदल्यात हे लिहू शकतो, याच्या बदल्यात हे, याच्या बदल्यात हे, कोणाच्याही बदल्यामध्ये आपण कोणीही लिहू शकतो गरज पडली आपल्याला. मग आपल्याला गरज पडली तर AB छेद PQ च्या ऐवजी आपण BC छेद QR लिहू शकतो. BC छेद QR च्या ऐवजी AC छेद PR, AC छेद PR च्या ऐवजी BD छेद QS, हे AD छेद PS कोणतंही यातलं कोणतंही आपण कोणाला लिहू शकतो. आपल्याला सिद्ध काय करायचंय? AB वर्ग PQ वर्ग BC वर्ग QR वर्ग AC वर्ग PR वर्ग हे आपल्याला सिद्ध करायचंय. BC आलं का नाही? मग BC वर्ग छेद QR वर्ग एक जर सिद्ध केलं तर हे बाकीचे आपोआप सिद्ध झाले म्हणायचे. मग AD आपण PS आहे का नाही? हो का, AD छेद PS त्याच्याऐवजी आपण BC छेद QR लिहू शकतो. बघा, AD छेद PS आहे, BC छेद QR आहे. मग आपण असं लिहू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर BC छेद QR गुणिले BC छेद QR कंसातल्या 3 वरून. म्हणजे बघायला आपल्याला हे अचानक बदल झाला कसा, हे ठीक आहे हे आलं, हे अचानक कसं आलं? AD छेद PS निघून गेले, त्याच्याऐवजी BC छेद QR आले. कुठून आले? 3 वरून मध्ये येते ते बघणार ते.
की AD छेद PS निघून गेले आणि BC छेद QR आले, हे सगळं समानच आहे. म्हणून एरिया ट्रायंगल ABC भागिले एरिया ट्रायंगल PQR बरोबर BC चा वर्ग BC वर्ग छेद QR वर्ग. म्हणून आता पहा बरे, BC वर्ग भागिले QR वर्ग हे सगळे समानच आहेत. हे सगळे समान असल्यामुळे ह्याच्या पुढे याच्या पुढे सगळं आपण लिहू शकतो. म्हणून लिहायचं आपण, हे सगळे समान असल्यामुळे बघा AB छेद BC, BC छेद QR हे सगळं समानच आहे. मग आपण लिहायचं 1 वरून. म्हणून 1 वरून डायरेक्ट आपण लिहू शकतो एरिया ट्रायंगल ABC भागिले एरिया ट्रायंगल PQR बरोबर AB वर्ग भागिले PQ वर्ग बरोबर BC वर्ग भागिले QR वर्ग बरोबर AC वर्ग भागिले PR वर्ग असं आलं. कारण BC छेद QR काय, AC छेद PR काय, AB छेद PQ सगळं सारखंच आहे. म्हणून BC वर्ग भागिले QR वर्ग मांडलं काय, हे सगळं समानच आहे. मग शेवटी वाक्य लिहायचं म्हणून यावरून आणि ते वाक्य लिहून टाकायचं कोणतं, 2 समरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढे असते. परत हे सिद्ध करा लिहायचं नाही, तेवढंच लिहायचं फक्त. पहा आता हे सगळं करताना संपूर्ण हे तोंडपाठ न करायचं. हे तोंडपाठ असलं करायचं नसतं. फक्त काय करायचं माहितीये का, मुख्य स्टेप ध्यान ठेवायची. मुख्य स्टेप कोणती, 2 त्रिकोण समरूप असल्यामुळे त्यांच्या संगत बाजू प्रमाणात, ही स्टेप. नंतर काय करायचं, 2 त्रिकोण समरूप लिहायचे, हे छोटे छोटे 2 त्रिकोण समरूप लिहिले की परत त्यांच्या पण संगत बाजू प्रमाणात, आणि यावरून ही स्टेप मुख्य आणायची. मुख्य स्टेप ही आणायची बघा कोणती, त्या मुख्य त्रिकोणाच्या समरूप बाजू प्रमाणात आणि लहान त्रिकोणाच्या पण संगत बाजू प्रमाणात ते एकत्र लिहायच्या, आणि मग त्याचा वापर करायचा, आणि जी बाजू आपल्याला हवी ते फक्त त्याच्याऐवजी बदली करायची आणि ते उत्तर लिहून टाकायचं. असं करायचं.